स्वामी समर्थ। जिथे श्रद्धा तिथे राम, जिथे निष्ठा तिथे हनुमान। हनुमान जन्मोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हनुमान जन्मोत्सव कसा साजरी करावा किंवा आपल्या घरामध्ये जर का हनुमान देवतांचे फोटो किंवा मूर्ती नसेल, आपण सगळे संसारिक आहोत आणि आपल्या घरामध्ये हनुमानांचा फोटो नसावा असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी, पण ज्यांचा दक्षिणमुखी दरवाजा असतो त्यांच्याकडे हनुमानांचा पंचमुखी किंवा गदा घेतलेला किंवा पर्वत उचललेला किंवा संजीवनीचा जो पर्वत आहे तो उचललेला किंवा जे ध्यानमुद्रेमध्ये बसलेला अशा टाईपचे वेगवेगळे फोटो असतात। आता ज्यांच्याकडे नाहीच आहे त्यांनी काय करायचं ते देखील मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर हनुमान जयंतीच्या आपल्याला साजरी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला फोटो, आता माझ्याकडे हा फोटो आहे पंचमुखीचा जो मी केंद्रामधूनच घेतलेला होता, तर दरवाजाच्या वरती आम्ही लावतो। तर फोटो जो आहे तो होता माझ्याकडे आणि त्यासोबतच माझ्याकडे जी घंटी आहे त्याच्यावरती हनुमानांचं मूर्ती आहे आणि त्यामुळे मी त्याची देखील पूजा करणार आहे, म्हणजे हनुमानांचं स्वरूपच आहे ते माझ्यासाठी। तर सगळ्यात अगोदर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावून घेणार आहोत। मोहरीच्याच तेलाचा दिवा का, तर मोहरीचं तेल किंवा चमेलीचं तेल हे हनुमानांना प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला तिळाचं किंवा दुसरं कोणतंही दिवा न लावता जर तुम्हाला शक्य असेल तर मोहरीच्याच तेलाचा लावावा। नसेलच मोहरीचं तेल शक्य तर जे गाईचं आपलं शुद्ध तूप असतं ते गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून देखील पूजा आपण करू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिवा का लावायचा असतो, तर दिव्याच्या साक्षीनं अग्निदेवतेच्या साक्षीनं आपण पूजा करणार असतो। तर आपल्याला जे जे लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे। तर फुलं काही घेतलेली आहेत, लाल फुल गणपती बाप्पांसाठी। तुळस हे देखील खूप प्रिय आहे हनुमानांना, कारण की तुळस जी आहे ती सीतामातेचं रूप आहे। त्यासोबतच काही दक्षिणा आपण ठेवतो शेवटीला, कारण की आपल्या पूजेमध्ये जर का काही कमी राहिली असेल तर ती त्याच्यामध्ये भरून निघते। आणि त्यासोबत अगरबत्ती, धूप असेल, धूप असेल, त्यानंतर कापूर असेल, हनुमान चालीसाचे आपलं पुस्तक असतं ते, त्यानंतर जे माझ्याकडे रामांचा फोटो नव्हता तर मी जे माझ्याकडे कॅलेंडर होतं तर त्याच्याच पाठीमागचं जे म्हणजे होतं ते कट करून घेतलेलं आहे आणि रामांचा फोटो देखील घेतलेला आहे, कारण हनुमानांची सेवा ही रामाशिवाय अपूर्ण आहे आणि रामाची सेवा जी आहे ती हनुमानांच्या शिवाय अपूर्ण आहे। तर ही जी घंटी आहे तुम्हाला मी दाखवते आहे। सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पांना स्नान घालून घेणार आहोत। तर मी अगोदर पाण्याने शुद्ध स्नान घालून घेते आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत किंवा गणेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता। मी इथे गणपती स्तोत्र म्हणत गणपती बाप्पांना आंघोळ घातली आहे। त्यानंतर पाण्याने झाल्याच्या नंतर पंचामृताने अभिषेक केलेला आहे। पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, साखर, मध असं 5 एकत्र करतो आपण। त्यानंतर एक फूल अर्पण केलेलं आहे कुंकू लावून आणि पंचामृताने पायापासून आपण अभिषेक करत असतो। तर असं गणपती बाप्पांना मी पूर्ण अगोदर अभिषेक करून घेतलेला आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। त्यानंतर गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे स्वच्छ पुसून त्यांच्या आसनावरती ठेवायची आहे। आसन जे आहे ते ठेवताना अगोदर थोडंसं तांदूळ ठेवलेले आहेत मी, तांदूळ ठेवून त्याच्यावरती गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे। कोणती पण पूजा जी आहे ते आपण गणपती बाप्पांच्या आगमनाशिवाय किंवा गणपती बाप्पांचं पूजन केल्याशिवाय करत नाही, तर त्यामुळे गणपती बाप्पांचा अगोदर आपल्याला पूजा करायची आहे। तर मी गणपती बाप्पा नंतर मी पंचमुखी हनुमानांचा जो फोटो आहे त्याला देखील स्वच्छ पुसून खाली थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आसन म्हणून आणि त्याच्यावरती फोटोचं स्थापना केलेली आहे। आता मी घंटी जी आहे माझी घंटीच्यावरतीच हनुमानांचं मूर्ती आहे, तर ती देखील मी पाण्याने अगोदर जलाभिषेक करून घेते आहे। त्यानंतर पंचामृताने पायापासून ते डोक्यापर्यंत असं पंचामृताने अभिषेक करून घेते आहे। त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेते। त्यानंतर हनुमानांचं देखील मूर्तीला म्हणजे घंटी जी आहे माझी तर त्याला स्वच्छ पुसून मी आसनावरती विराजमान करणार आहे। त्या अगोदर थोडेसे तांदूळ तिथे ठेवायचे आहेत आसन म्हणून। आणि तुम्ही जे वस्त्र आपण अंथरतो की ते पिवळ्या कलरचं तुम्ही अंथरू शकता किंवा लाल कलरचं देखील अंथरू शकता। लाल कलर देखील हनुमानांना प्रिय आहे, पिवळा देखील तुम्ही अंथरू शकता। आता आपल्याला जे गणपती बाप्पांना आपण गंध लावतो तो आपण कुंकवाचा लावतो आणि जे हनुमान आहेत त्यांना प्रत्येक देवतांना आपण जेव्हा गंध लावतो तो आपल्याला अनामिका या बोटानेच लावायचा आहे, म्हणजे करंगळीच्या जवळचं जे बोट आहे त्या बोटानेच आपण देवांना गंध लावत असतो, कोणत्याही देवांना। तर मी आता गणपती बाप्पांना लावून झालेला आहे आणि जे केशरी गंध आहे हनुमानांना तो लावते आहे, फोटोंना देखील लावून घेणार आहे। त्यानंतर मी जे रोज घालते त्या माळा मी घालून घेते आहे हनुमानांना, म्हणजे घंटेला मी ही घालत असते आणि गणपती बाप्पांना लाल कलरची माझ्याकडे मोत्याची माळ आहे ती मी घालत असते, तर तसं मी घातलेलं आहे। आणि गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल आहे लाल ते मी वाहिलेलं आहे। गणपतींना आपण तुळस वाहत नाही, तर त्यामुळे तुळस जी आहे ती आपल्याला फक्त हनुमानाच्या फोटोला धूप आणि अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे।
अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. अक्षता वाहिल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्याला रामांची पूजा करून घ्यायची आहे. आणि प्रभू श्रीरामांना तुळस प्रिय आहे, तुळस अर्पण करायची आहे. त्यासोबतच आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. प्रभू श्रीरामांना हनुमानांची सेवा प्रिय आहे आणि हनुमानांना प्रभू श्रीरामांची. त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठण देखील आपल्याला करायचं आहे. आता जी हनुमान चालिसाचं मी तुम्हाला पुस्तक दाखवते आहे, त्यामध्ये हनुमान चालिसा आहे, त्यानंतर सुंदरकांड आहे. सुंदरकांड ही जी एक जे आपण हनुमान चालिसा जसं म्हणतो त्या पद्धतीनेच आहे, परंतु सुंदरकांड जे आहे, जेव्हा आपण खूप मोठ्या अडचणीमध्ये असू आणि आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसो, त्यावेळेला आपल्याला सुंदरकांड वाचायचं असतं किंवा पठण करायचं असतं किंवा ऐकायचं असतं. इतर वेळी आपण जे आहे ते फक्त हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड आणि बजरंगबाण ह्या 2 गोष्टी फक्त आपण जेव्हा अति अडचणीमध्ये असू आणि आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो, ते म्हणजे एक हनुमानांना वचन दिल्यासारखं असतं. म्हणून हनुमान बजरंगबाण आणि सुंदरकांड हे तेव्हाच वाचावं आणि ऐकावं. इतर वेळी आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण वाचू शकतो, पण इतर दिवशी आपण त्याचं पठण करण्याच्या अगोदर म्हणजे आपली जी हे जे आहे आपल्या अडचणी आहेत ते आपल्या जर का हनुमान चालिसा वाचण्याने देखील होऊ शकतात पूर्ण, तर मग सुंदरकांड ऐकण्याची किंवा वाचण्याची गरज नाही आहे. तर सुंदरकांड हे जे आहे हे देखील या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर हनुमान चालिसाचं पाठ करावा. त्यानंतर मारुती स्तोत्रम भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हा. त्याच्यानंतर मारुती स्तोत्र झाल्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्राचं एकदा तरी का होईना पठण करावं. रामरक्षा स्तोत्र वाचून झाल्याच्यानंतर आपल्याला आपण जे नैवेद्य दाखवणार आहोत, तर नैवेद्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे, तर केळी हनुमानांना प्रिय आहे, नारळ प्रिय आहे. त्यानंतर जे बेसनाचे लाडू होते, बेसनाचे लाडू मी बनवले होते, बेसनाचे लाडू. त्यासोबतच गूळ आणि चणा डाळ, म्हणजे तुमच्याकडे फुटाणे असतील तसले तर ते तुम्ही खारे फुटाणे जे असतात ते देखील दाखवू शकता. आता माझ्याकडे फुटाणे नव्हते म्हणून मी जी चणा डाळ असते ना आपली हरभऱ्याची डाळ, तर हरभरा पूर्णाची ती आणि गूळ असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. नाहीच काही तर तुम्ही जे कल्पी साखर असते साखर आपली ती देखील दाखवू शकता किंवा खडी साखर देखील दाखवू शकता. जे काही तुमच्याकडे सीझनल फ्रूट अवेलेबल असेल, म्हणजे आता मी आंबा होता घरामध्ये तर तो ठेवलेला आहे. तर आणि त्या सगळ्या नैवेद्यांवरती एक तुळशीपत्र अवश्य ठेवायचं आहे आपल्याला. आणि तुळशीपत्र आपल्याला दाखवून पाणी फिरवून नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य ठेवण्याच्या अगोदर त्याच्या खाली पाण्याचं भरीव चौकून काढायचं आहे आणि त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवून आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता कलावा जो असतो, जो लाल धागा मिळतो पूजेच्या साहित्यामधला, तर तो मी हनुमानाच्या फोटोला, त्यासोबत गणपती बाप्पांना, रामांना हा अर्पण केलेला आहे. आता जर का पुरुष असतील तुमच्या घरामध्ये पूजा करणार, तर पुरुषांनी त्यांना वस्त्र अर्पण केलं तरी चालतं. जे की चोला म्हणतो आपण केशरी कलरचा, ते अर्पण केल्यानंतर देखील आपल्या घरामधले किंवा आपल्यावरचे जे काही संकट आहेत ते खूप कमी होतात असं म्हटलं जातं. किंवा तुम्ही मंदिरामध्ये जेव्हा सोबत जाणार असाल त्यावेळेला तुम्ही हे करू शकता. आता घरामध्ये मी करणार होते स्वतः, तर त्यामुळे स्त्रियांनी त्यांना वस्त्र अर्पण करू नये. तुम्ही हे जे कलावा आहे तो धागा तो तुम्ही अर्पण करू शकता, पण जानवं जे आहे ते अर्पण करू शकत नाही स्त्रिया. बऱ्याच जण असं म्हणतात की हनुमानांची पूजा स्त्रियांनी करावी का, की करू नये, की वाचावं का नाही त्यांचं. तर असं काही नाही आहे. केंद्रामध्ये देखील सांगतात आणि इतर ठिकाणी देखील की हनुमानांची सेवा आपण करू शकतो. फक्त ते ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे त्यांचे जे नियम आहेत की त्यांना आपण वस्त्र अर्पण करू शकत नाही किंवा आपण त्यांना गुरुच्या स्वरूपामध्ये किंवा आपण भावाच्या स्वरूपामध्ये किंवा मोठ्या आपण जे की आपले सगळे काही दुःख हरण करणार आहेत, तर गुरुच्या स्वरूपामध्ये आपण त्यांची पूजा करू शकतो. तर मी इथे हनुमान चालिसाचा पाठ केला, पठण केलं, त्यानंतर रामरक्षा स्तोत्र. संध्याकाळी देखील आपल्याला ह्याच पद्धतीने पूर्ण पूजा करायची आहे. म्हणजे संध्याकाळी देखील तुपाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तुपाच्या दिव्याने आपल्याला आरती करायची आहे. मोहरीचा तेलाचा दिवा लावून किंवा आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे, एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे, एक वेळा रामरक्षा स्तोत्रांचं पठण करायचं आहे. नाहीच काही शक्य तर आपल्याला हनुमानांचा आपल्याला एक वेळा जय जयकार घ्यायचा आहे आणि श्रीराम राम श्रीराम रामम श्रीराम रामम जय राम राम असं 11 वेळा तुम्ही म्हणू शकता. एवढं जरी केलं तरी सुद्धा हनुमानापर्यंत तुमची सेवा पोहोचते. त्यानंतर विनंती करायची आहे प्रसाद ग्रहण करण्यासाठी. आणि माझी सेवा जी झालेली आहे, तर माझ्या सेवेमध्ये काही कमी राहिली असेल तर त्यासाठी माफी असावी आणि सेवा स्वीकार करून घ्या असं म्हणून आपल्याला पाया पडायचं आहे. आरती करून घ्यायची आहे हनुमानांची. त्या अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची आहे, त्यानंतर हनुमानांची आरती करायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही
जी हनुमान जन्मोत्सवाची पूजा जी आहे ती साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच पूजेशी रिलेटेड व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पूजा जी आहे ती पूजा शेवटी संपन्न होण्याच्या अगोदर आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे. काही का असताना पण दक्षिणा ठेवायची आहे. ती तुम्ही परत कुणाला पण दान देऊ शकता आणि जे कोणी घरामध्ये आपल्या येणार असतील त्यांना तुम्ही दानधर्म म्हणजे खाणं पिणं असेल किंवा मारुतीचं मंदिर जिथं आहे तुम्ही पाया पडायला जाणार आहात आज, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले जे लोक बसलेले असतात गरीब लोक त्यांना दानधर्म करू शकता. केशरी कलरचा बुंदीचा मोतीचूरचा लाडू जो असतो तो देखील अर्पण दान करू शकता. हनुमानांना ठेवून तो तुम्ही वाटप करून येऊ शकता.